हरिओम. आज रविवार 13 ऑक्टोबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. निष्ठा बलवत्तर असावी. ऐकूया. पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचं संपून कृतीत उतरवण्याची वेळ आली असं समजावं. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही. तो असा असावा की दोघांचंही कल्याण होईल. भगवत भक्ती करणं हा खरा मोबदला आहे. जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्याचं ज्ञान आम्हाला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानत. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो. हे चुकतं आपलं. भगवंतानी ज्ञान दिलं आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचं शिर कापण्याऐवजी आपली मानच सोडण्यासारखं झालं. ज्या विद्येने स्वतःचं हित कळत नाही ती विद्या नसून अविद्या आहे. जे खरे नाही ते खरं आहे असं वाटणं म्हणजे अज्ञान. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखंच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपलं अज्ञानच. देव आपल्याला आणि आपण आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणं म्हणजे ज्ञान. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावं. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी ना की तिच्यामुळे आपलं समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रल्हाद, मोठमोठ्या लोकांचा मोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने त्या छळातून ते सुखरूप बाहेर पडले की नाही. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपल्याला आज आपण मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचं होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. गीतेत असं सांगितलं आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावं. पण ते न करता आपण विषयाला शरण जातो. त्याला काय करणार? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतलं, त्यामुळे पांडवांचं जे समाधान टिकलं ते काही कौरवांचं टिकलं नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला खरा, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासात सुद्धा ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होतं आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यापासून राहणार नाही. जे जे घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने 1 वर्ष जो राहील त्याला समाधाने काय खात्रीने कळेल. नाम घेताना देवाला सांगावं, प्रपंचातलं मला काही देऊ नकोस, मला तुझं प्रेम दे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.